जय जवान गोविंदा पथकाच्या उत्साहावर पाणी. सुप्रीम कोर्टानं फेटाळली रीट याचिका. सविनय कायदेभंगवाल्यांचीही घागर ओताणी. जोगेश्वरीचं जय जवान गोविंदा पथक सर्वात उंच मानवी थरांचा विश्वविक्रम त्यांच्याच नावावर आहे. त्यामुळे 20 फुटांपेक्षा जास्त दहीहंडी बांधता येणार नाही या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाविरोधात मंडळानं रीट याचिका दाखल केली. मात्र सुप्रीम कोर्टानं आपला आधीचा निर्णय कायम ठेवत ही याचिका फेटाळली. त्यामुळे दहीहंडीच्या ऐन तोंडावर जय जवान गोविंदा पथक चांगलंच तोंडघशी पडलंय. जय जवान क्रीडा मंडळातर्फे एक अर्ज करण्यात आला होता. त्यामध्ये 2 प्रकारच्या विनंत्या होत्या. एक म्हणजे जय जवान क्रीडा मंडळ जे पार्टी नाही आहे मेन मॅटरमध्ये त्यांना पार्टी ॲड करून घ्यावं, आणि दुसरं म्हणजे जी 17 ऑगस्टला ऑर्डर केली होती त्याच्यामध्ये वयोमर्यादा 18 वर्ष आणि दहीहंडीची उंची 20 फूट या ज्या मर्यादा टाकल्या होत्या त्या शिथिल करण्यात यावा. यावर कोर्टाने सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं, पण कोर्टाने सांगितलं की आम्ही कोणत्याही प्रकारचा 17 ऑगस्टच्या ऑर्डरमध्ये बदल करणार नाही, आणि जी सुनावणीची तारीख आता ऑक्टोबरमध्ये ठेवली आहे अंतिम सुनावणी मेन मॅटरची, ती ऑक्टोबरमध्ये सुनावणी होईल. 20 फुटांपेक्षा जास्त उंच हंडी बांधता येणार नाही आणि 18 वर्षाखालील गोविंदांना दहीहंडीत भाग घेता येणार नाही असे आदेश आधी हायकोर्टानं आणि नंतर सुप्रीम कोर्टानं दिले. त्याविरोधात राज ठाकरेंच्या मनसेनं सविनय कायदेभंगाची भूमिका घेतली होती. 9 थर लावायला तुम्ही या, कोर्टाचं आम्ही बघतो असं वादग्रस्त पोस्टरही मनसेनं ठाण्याच्या भगवती मैदानात लावलं होतं. पण ठाणे मनपा आणि पोलिसांनी कारवाई करत हे वादग्रस्त पोस्टर हटवलंय. दहीहंडी म्हटलं का ठाण्यासाठी ती पर्वणीच, परंतु आता पर्वणी कोर्टाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे. कोर्टाने सांगितलेलं आहे की 20 फुटाहून उंच दहीहंडी बांधू नये, त्याचबरोबर 18 वर्षावरीलच मुलं ह्या दहीहंडीत असावे असा एक नियमच घालून दिलेला आहे. त्यामुळे दहीहंडीकरांचा थोडंसं नाराजीचा सूर असला तरी कोर्टाचा आदेश आहे, कोर्टाचा आदेश पाळणं गरजेचं आहे. परंतु त्याला न जुमानता ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी एक दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे आणि इथे 9 थर लागतील असं त्यांनी थेट सांगितलेलं आहे. त्याचबरोबर जी सुरुवात झालेली आहे, एक पोस्टर लावण्यात आलं होतं. त्या पोस्टरवरती राज ठाकरेंचा फोटो होता आणि त्यात म्हटलं होतं का तुम्ही तयारीला लागा, कोर्टाचं काय ते बघतो. आणि हाच पोस्टर काढण्यासाठी आता इथे पोलीस जमलेले आहेत. अभिजित, परत पुन्हा मनसेवरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि पोस्टर काढण्यात आलेलं, काय बोला? हा सगळा प्रकार थोडासा दडपशाहीचा आहे. आम्हाला आत्ता काही याच्याविषयी बोलायचं नाही, कारण आम्हाला कुठलाही इगो ठेवून आमचं पोस्टर का काढलं, आम्हाला ही का सूचना दिल्या, आम्हाला नोटिसा का दिला, या क्षुद्र गोष्टीत आम्ही पडणार नाही आहोत. आता आमचं एकच म्हणणं आहे, आणि ते अतिशय प्रामाणिक म्हणणं आहे, की हा मराठी सण, ही मराठी संस्कृती, ही आत्ता जर आपण ह्याच्यासाठी उभं नाही राहिलो तर ही कायमची दहीहंडी बंद होईल. त्यामुळे आम्ही ही उद्या दहीहंडी लावणारच आहोत. 9 थराचीच लागेल. दहीहंडीबाबत सुप्रीम कोर्टाचे आदेश, त्याविरोधात राजकीय पक्षांनी घेतलेली भूमिका आणि गोविंदा पथकांचा जल्लोष यामुळे दहीहंडीला मुंबई ठाण्यात राडा होण्याची शक्यता आहे. सर्वात जेवढे थर लावले तेवढे थर लावणारच असा गोविंदा पथकांचा हट्ट आहे. तर कोर्टाच्या नियमांचं काटेकोर पालन करण्यासाठी पोलिसांनीही जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पोलीस, गोविंदा पथकं आणि आयोजक यांच्यात संघर्ष होण्याची भीती व्यक्त होतीये. रामराजे शिंदे, कपिल राऊत आणि दिनेश दुखंडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.